माई बापा हो, सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या सगळ्यांचं दैवत श्री संत सद्गुरू बाळमामा देवालय ट्रस्ट आत्मापूर पालखी क्रमांक 12 मामा आपल्या गावामध्ये आले, या ठिकाणी विसाव्याला थांबले म्हणून साजरा होणारा हा भंडारा उत्सव आणि त्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं आमच्या वाट्याला आलेली आजच्या दिवसाची सेवा नवे तर उपस्थित ग्रामस्थ, आयोजक नियोजक मंडळी, भक्त मंडळी, भजनी मंडळी या सगळ्यांच्या वतीने आज आम्हाला सेवा करण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद। शिवाय आपल्या सगळ्यांच्या वतीने आम्हाला ज्यांनी फोन केला ते आदरणीय आपल्या पालखीचे कारभारी मामा, त्यांनाही मनापासून धन्यवाद। शिवाय आजच्या सगळ्या सेवेचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे माई बापा हो, आजच्या सगळ्या सेवेचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय ऋषिकेश दादा सकणूर, जिल्हा सरचिटणीस भाजपा परभणी, दादांना, ताईंना, त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले पंचक्रोशीत आलेले सर्व महाराज मंडळी, गायक, वादक, विणीकरी बाबा, टाळकरी, वारकरी, माळकरी, आमच्या पाठीमाग माई उभा राहिलेले आहेत, सगळ्यांना मनापासून धन्यवाद। त्याचप्रमाणे आमच्या बरोबर आलेले आमच्या संस्थेतील या 2 विद्यार्थिनी, त्यांनाही मनापासून धन्यवाद। माई बापा हो, ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर, त्यांनाही मनापासून धन्यवाद। आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यांच्यामुळं आज आपल्या सगळ्याला माझ्या मामांच्या दरबारामध्ये यायला मिळतंय, ज्यांच्यामुळं आज आपल्या सगळ्यांच्या कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लागलेला आहे थपटका, ज्यांच्यामुळं आज आपल्या सगळ्यांच्या कानावर माझ्या मामांचं गोड असं चरित्र पडतंय, ज्यांच्यामुळं आज आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये माझ्या मामांचा अनमोल असा प्रसाद जातोय, ते माझ्या मामाचे कारभारी मंडळी, भक्त मंडळी, सेवेकरी मंडळी सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते। अरे ज्यांच्या चरणाचा स्पर्श होता क्षणी आमची धरणी माता सुद्धा आनंदित होते आणि भरपूर असं धनधान्य देते। त्या माझ्या मामांच्या बकऱ्या त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते। माझ्या स्वर्गवासी वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या सेवेला सुरुवात करते। विठ्ठल हरी विठ्ठल, माई बापा हो, ज्यांच्या समोर आपण सगळेजण बसलोय, ज्यांच्या नावाचा गजर करतोय, ज्यांचा भंडारा आपल्या सगळ्यांच्या कपाळाला लागलेला आहे, तो माझा भगवंत, माझे मामा कृपाळू आहेत, दयाळू आहेत, मायाळू आहेत। दरबारामध्ये आलेल्या प्रत्येक भक्ताचा उद्धार मामा करतात। माई बापा हो, ऐका ना, मामा कोण आहेत एवढं जर का आपल्या सगळ्याला कळालं तर आपल्या जीवनाचा उद्धार झाला म्हणून समजा। कोण आहेत मामा, तर नीट ऐका, मामा कोण आहेत? मामा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा आराध्य दैवत, कैलासीचे राणे, पार्वती मातेचे पती, आदि पूजनीय गणपती बाप्पा आणि बंधू कार्तिकेयांचे पिता, नंदिकेश्वराचे स्वामी, देवांचे देव महादेव, भूतावेताळांचे अधिपती, अनाथांचे नाथ, गरिबांचे वाली, भक्तांचे कैवारी, जे या सृष्टीची निर्मिती करतात, जे या सृष्टीचं पालन करतात, ज्या सृष्टीचा संहार करतात, या सृष्टीतील प्रत्येक जीवाला भुलवणाऱ्या मूळ मायेला सुद्धा ज्यांच्या आज्ञेचं पालन करावं लागतं असं ब्रह्म सद्गुरू संत बाळू मामा आहे। बाळू मामांच्या नावानं, अर्थात आपल्याला इथं जन्माला घालणारे, सांभाळणारे आणि इथून माघारी नेणारे सद्गुरू संत बाळू मामा आहेत। माई बापा हो, मामा एवढे कृपाळू आहेत, दयाळू आहेत की मामाने प्रत्येक गोष्ट आपल्या सगळ्याला आचरण करून सांगितलेली आहे। जगायचं कसं, वागायचं कसं, बोलायचं कसं, प्रपंच आणि परमार्थाची सांगड कशी घालायची, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान माझ्या मामाने आपल्याला दिले। माई बापा हो, दरबारामध्ये जो कोणी भक्त येतो, मामांच्या चरणावरती श्रद्धेनं नतमस्तक होतो, मामा नक्की त्या भक्ताचा उद्धार करत असतात। ऐका ना, असाच एक महान भक्त मामांचा होऊन गेला, ज्याचं नाव आहे वळाप्पा।
खरं तर माई बापा हो, या वळाप्पाची बहीण म्हणजे मामांची निष्ठावान सेवक होती. निंगापूर गावामध्ये राहणाऱ्या ज्यांचं नाव आहे तंगव्वा मासरेड्डी. आता सगळ्यांनी नावं तेवढी लक्षात ठेवायची कीर्तनामध्ये येणार हा. हा म्हणजे तुम्ही कीर्तन किती श्रद्धेनं ऐकताय माझ्या लक्षात येणार आहे. जाताना मी विचारणार आहे, सगळ्यांनी मला नावं सांगायची. मामांच्या ज्या महान भक्त होऊन गेल्या निंगापूर गावच्या राहणाऱ्या, त्यांचं नाव काय आहे? तंगव्वा मासरेड्डी. या मामांच्या महान भक्त होत्या. ज्या ज्या वेळी मामा निंगापुरामध्ये जायचे त्यावेळी या मामांच्या तळावर सेवेला जात होत्या. जाताना मामांसाठी प्रसाद बनवून नेत होत्या. मामांना तो प्रसाद देत होत्या. आपला डबा मामांना देत होत्या. मामांच्या तळावर असणाऱ्या कन्या आंबील डब्यामध्ये भरून घरी घेऊन येत होत्या. आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की मामा सहजासहजी कोणाच्याही घरचं अन्न खात नव्हते आणि नाहीतही माई बापा हो. जे भक्त सात्विक वृत्तीचे असतात, धार्मिक वृत्तीचे असतात, ज्यांचं आचरण शुद्ध असतं, ज्यांचं विचार शुद्ध असतं, ज्यांचं चारित्र्य शुद्ध असतं, मामा त्यांच्याच हातचं अन्न खात होते. मग या ज्या तंगव्वा मासरेड्डी आहेत, या मामांच्या निष्ठावान सात्विक वृत्तीच्या भक्त होत्या. म्हणून त्यांनी नेलेला प्रसाद मामा सेवन करायचे, मामा खायचे. झालं काय की या तंगव्वा मासरेड्डीचा भाऊ वळाप्पा आपल्या बहिणीच्या गावाला आला होता. आणि काय या बहिणीचा भावावर जीव असतो माई बापा हो, की तंगव्वाच्या गावाला भाव आला म्हणून त्या बहिणीने विचार केला की आपल्या भावाला सुद्धा सद्गुरु संत बाळूमामांचं दर्शन झालं पाहिजे, कारण मामा त्याच्यावर सुद्धा कृपा केल्याशिवाय राहणार. किती काळजी करते बहीण बघा ना या भावांची. सहज आता जरी आपल्या गावात पालखी आलेली असली तर एखादी बहीण भावाला फोन करते, ये ना आमच्या गावात मामांची पालखी आली, किमान दर्शन तरी घेऊन जा, मामाचा भंडारा कपाळाला लावून तरी जा, किमान थोडासा प्रसाद खाऊन तरी जा. मामा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, मामा सगळं दुःख बाजूला सरल्याशिवाय राहणार नाही, पण तू ये दर्शनाला. एखादी बहीण भावाला अशी फोन करते माई बापा हो. तसं तंगव्वाला वाटलं की आपल्या भावाला वळाप्पाला मामांचं दर्शन व्हावं. या करता तिनं आपल्या भावाला बरोबर घेतलं, मामांसाठी डबा बनवला, प्रसाद बनवला आणि हे दोघं बहीण भाऊ मामांच्या पालखीवरती आले. आल्यानंतर मामांचं दर्शन घेतलं, आणलेला प्रसाद मामाला दिला आणि दोघा बहीण भावांनी मामांच्या तळावर असलेला कन्या आंबिलाचा प्रसाद खाल्ला आणि जरा वेळ मामांच्या समोर बसले. बसल्यानंतर त्यांनी विचार केला की आता आपण घरीच गेलं पाहिजे, म्हणून उठले पुन्हा एकदा मामाच्या दर्शनाला गेले. ज्यावेळी या तंगव्वाच्या भावानी वळाप्पानी मामांचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं घरी जाताना, त्यावेळी मामा या वळाप्पाला म्हणतात की वळाप्पा, इथून पुढचे 6 महिने तुझ्यासाठी फार मोठ्या धोक्याचे आहेत. सावध राहावं लागेल, काळजी घ्यावी लागेल. वळाप्पा मी सांगतो तसं कर, की इथून पुढे 6 महिने तू तुझ्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये सुद्धा जाऊ नको. आता मामांनी जो धोक्याचा इशारा दिला तो बहिणीच्या लक्षात आला माई बापा हो. तंगव्वाच्या लक्षात आलं की मामांनी आपल्या भावाला धोक्याचा इशारा दिलेला आहे, त्याच्या जीवाला नक्कीच धोका आहे. म्हणून तिनं आपल्या भावाला स्वतःच्या घरी ठेवून घ्यायचं ठरवलं. त्याला सांगितलं की मामांनी जे सांगितलेले 6 महिने आहेत ते 6 महिने पूर्ण होईपर्यंत तू माझ्या घरी निवांत राहा. ज्यावेळी 6 महिने पूर्ण होतील त्यावेळी तू घरी निघून जा. आता माई बापा हो, बहिणीच्या सांगण्यानुसार, मामांच्या सांगण्यानुसार हा वळाप्पा बहिणीच्या घरी राहिला. पण आपल्या सगळ्याला माहितीये, आपण जर पाहुण्याच्या घरी गेलो तर किती दिवस राहतो? जास्तीत जास्त 4-8 दिवस, 15 दिवस, 1 महिना जास्त झाला माई बापा, बरोबर आहे की नाही? पाहुण्यांच्या घरी जास्त दिवस राहावंसं वाटतं का? जी स्वाभिमानी लोक असतात त्यांना पाहुण्यांच्या घरी जास्त दिवस राहावंसं वाटत नाही. आणि काही जण असे असतात जे राहण्यासाठीच गेलेले असतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे स्वाभिमानी लोक असतात त्यांना पाहुण्यांच्या घरी जास्त दिवस राहावंसं वाटत नाही. वळाप्पा जो होता तंगव्वाचा भाऊ, तो स्वाभिमानी होता. आपल्या बहिणीच्या घरी जास्त दिवस त्याला राहावंसं वाटत नव्हतं. कसा बसा तो बहिणीच्या घरी राहिलेला होता. दिवसामागून दिवस निघून चाललेले होते, पण वारंवार त्याला वाटायचं की घरी निघून जावं. पण बहीण त्याला समजावून सांगायची की अरे, मामानी धोक्याचा इशारा दिलेला आहे, तुझ्या जीवाला धोका आहे.
6 महिने गावच्या वेशीच्या आतमध्ये जायचं नाही असं सांगितलंय. म्हणून 6 महिने पूर्ण होईपर्यंत तू माझ्या जवळ राहा, पुन्हा मी तुला इथं थांब म्हणणार नाही असं सांगू सांगू तिनं आपल्या भावाला थांबवू घेतलं होतं माई बापा. मात्र मामांनी सांगितलेले 6 महिने पूर्ण व्हायला फक्त 4च दिवस बाकी होते. किती दिवस? 4च दिवस बाकी होते. आणि त्या 4 दिवसापर्यंत हा जो वडाप्पा आहे याला बहिणीच्या घरी राहायला काय दम निघला नाही. त्यानं पिशवी भरली, पाठीवर टाकली आणि घरी जायला निघाला. बहिणीनं भावाला सांगितलं की वडाप्पा, अरे 4च दिवस राहिलेत 6 महिने पूर्ण व्हायला. 4 दिवसांनी 6 महिने पूर्ण होतात. मग आपण मामांच्या जवळ जाऊ, मामाचं दर्शन घेऊ आणि मग तू कुशाल गावाकडे जा, मी तुला अडवणार नाही. 4 दिवस तू मामाने सांगितलेलं तेवढं ऐक, तुझ्या जीवाला धोका आहे रे. त्यावेळी हा वडाप्पा आपल्या बहिणीला म्हणतो की अगं, एवढ्या दिवसात मला काय झालं नाही, राहिलेले 4 दिवसात असं काय होणार आहे? काय म्हणतो की एवढ्या दिवसात मला काय झालं नाही, राहिलेले 4 दिवसात मला असं काय होणार आहे, मी आता इथं थांबणार नाही. बहिणीनं समजावून सांगितलं माई बापा हो, पण त्याने ऐकलं नाही, मामांच्या आज्ञेचं पालन केलं नाही. त्यानं पिशवी घेतली, बहिणीचं घर सोडलं आणि आपल्या गावाकडे निघून गेला. मात्र परिणाम असा झाला की ज्या दिवशी तो गावाच्या वेशीच्या आतमध्ये गेला त्याच दिवशी त्याच्यावर काळाने घाला घातला आणि काळ त्याला घेऊन गेला. देवानं सांगितलं होतं, मामांनी सांगितलं होतं की 6 महिने तू तुझ्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये जाऊ नको. जर त्यानं मामाचं ऐकलं असतं तर फायदा कोणाचा झाला असता? त्याचा झाला असता की नाही माई बापा हो? प्राण कोणाचा वाचला असता? त्याचा वाचला असता की नाही? मामांनी त्याला जी आज्ञा केली होती ती कोणासाठी केली होती? त्याच्या सुखासाठी केली होती ना, त्याचा प्राण वाचवण्यासाठी केली होती ना माई बापा हो. त्याने मामाचं ऐकलं नाही, त्याचा परिणाम त्याला स्वतःच्या जीवाला मुकावं लागलं. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की भगवंत आम्हाला जे काय करायला सांगत असतो ते आमच्या सुखासाठी असतं माई बापा हो, आमच्या हितासाठी असतं. त्याच्यामध्ये भगवंताचं हित अहित काहीही नसतं. तो आम्हाला जे काय करायला सांगतो ते आमच्यासाठी असतं, आमच्या सुखासाठी असतं. म्हणून आम्ही जर संतांचं ऐकलं तर फायदा कोणाचा आहे? आपला. आणि त्यांचं नाही ऐकलं तर नुकसान कोणाचं आहे? आपलंच. हेच शांती ब्रह्मनाथ महाराजांनी आपल्याला अगोदर सांगितलंय माई बापा. थोडस विकूद, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, काळ